नमस्कार, मी मनीष काविनकर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकालय ह्या यूट्यूब चॅनलवर। आजपासून आपण एका नवीन सिरीजला सुरुवात करत आहोत ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट साहित्य कार्ट। साहित्य कार्ट या सिरीजच्या माध्यमातून आपण साहित्य निर्मात्यांची, साहित्याची रचना करणाऱ्यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या साहित्याविषयी असलेल्या विचारांबद्दल जाणून घेणार आहोत। आपली जी मागची सिरीज सुरू आहे पुस्तकांची सहल, त्या सिरीजला ज्या प्रकारे तुम्ही प्रतिसाद देत आहात, आशा करतो की ह्या सिरीजलाही तुम्ही त्याच प्रकारे प्रतिसाद द्याल, प्रेम द्याल। आणि चला, तुमच्याच आशीर्वादाने या सिरीजची आपण सुरुवात करत आहोत ज्याचं नाव आहे साहित्य कार्ट। आज 1 ऑगस्ट म्हणजेच लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी। हा योगायोग समजावा की आणखी काही, पण ह्याच दिवशी म्हणजे 1 ऑगस्ट 1920 रोजी या महाराष्ट्राच्या मातीने लोकमान्य टिळकांसारखा आपला एक पुत्र गमावला। तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा याच महाराष्ट्राच्या मातीत जन्म झाला। हो, आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती। याच निमित्ताने आज आपण जाणून घेणार आहोत संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ज्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, दलित साहित्याचे संस्थापक म्हणून ज्यांना ओळखले जाते, असे थोर समाजसुधारक, लोककवी, लेखक, नाटककार, शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल। चला तर मग अजिबात वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला। त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि हा भाग संपूर्ण पाहून कसा वाटला हे सांगायला विसरू नका। तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच अण्णाभाऊ साठे, त्यांचं टोपण नाव अण्णा होतं, पण पुढे ते प्रसिद्ध सुद्धा ह्याच नावाने झाले। त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव येथे महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यात झाला। त्यांच्या वडिलांचं नाव भाऊराव साठे तर आईचं नाव वालुबाई साठे। त्यांनी 2 लग्न केली। पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी पत्नी जयवंता साठे होती। त्यांना 3 मुलं होती, मधुकर, शांता आणि शकुंतला। अण्णाभाऊ साठे यांचा जन्म मांग समाजामध्ये झाला। मांग समाज हा प्रामुख्याने महाराष्ट्रासहित भारतात आढळणारा अनुसूचित जातीत समाविष्ट असणारा एक समाज आहे। मांग समाज हा मूळचा क्षत्रिय, रांगडा, आक्रमक तरीही प्रामाणिक तसेच गावचा संरक्षण करता समाज होता। म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील गडांचे, घरे, चौक्यांचे पहारे तसेच काही ठिकाणी किल्लेदारांची जबाबदारी मांग समाजाकडे होती। मांग समाजाचा मूळचा व्यवसाय दोरखंड बनविणे, झाडू बनवणे, घराला बांधायची तोरणे बनवणे हा होता। शिवाय गावातील शुभप्रसंगी मिरवणुकांमध्ये मांगांनी हलगी वाजवण्याची प्रथा होती। कुणब्या घरी दाणं अन मांगा घरी गाणं अशी एक म्हण होती। पुढे स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात इंग्रजांनी मांग, मातंग, रामोशी अशा आक्रमक जातींवर खोटे आरोप लावून त्यांना गुन्हेगार ठरवले आणि गावातून तडीपार केले। अशा समाजात अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला। साठे यांचं शालेय शिक्षण फक्त 1.5 दिवसांचं होतं। तेथील सवर्णाद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी अवघ्या 1.5 दिवसातच शालेय शिक्षण सोडून दिलं। इथे त्यांच्या समाजाबद्दल माहिती देणं ह्यासाठी आवश्यक होतं कारण ह्या समाजावर होणाऱ्या अन्यायामुळेच त्यांच्या मनात क्रांतिकारी विचारांनी जन्म घेतला होता। त्यांचे शालेय शिक्षण झाले नसले तरी त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षर ज्ञान मिळवले होते। पुढे 1932 साली ते आपल्या वडिलांसोबत मुंबईमध्ये आले। पोट भरण्यासाठी त्यांनी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडं घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी करणे अशी मिळेल ती नोकरी त्यांनी केली। त्यामुळे मुंबईतील कामगारांचे कष्टमय, दुःखाचे जीवन त्यांनी खूप जवळून पाहिले होते, अनुभवले होते। कामगारांचे संप आणि मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणा देखील त्यांनी अनुभवला होता। मुंबईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक भाषणे त्यांनी ऐकली होती। 1936 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले। उपेक्षित गुन्हेगार म्हणून कलंकित ठरवले गेलेले दलित आणि श्रमिक यांच्या सुखसमृद्धीचे स्वप्न अण्णाभाऊ साठे पाहत होते। पक्षाचे कामही ते करीत होतेच। वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी अंगावर पडल्याने ते पुन्हा आपल्या गावी आले। तिथे आपल्या चुलत भावाच्या म्हणजेच बापू साठे यांच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले, पण त्यांचे क्रांतिकारी विचार त्यांना स्वस्थ बसून देत नव्हते।
तमाशात काम करताना त्यांनी पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्य प्रचारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. साठेंच्या ह्या प्रयत्नामुळेच लोकांचा तमाशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. तिथे राहूनही ते 1942च्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. त्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्या विरुद्ध अरेस्ट वॉरंट काढले. पोलिसांना चुकवीत ते पुन्हा मुंबईला आले. त्यांनी लिहिलेला स्टालिनग्राडचा पोवाडा 1943च्या मासिकात प्रसिद्ध झाला आणि मुंबईत लोकशाहीर म्हणून त्यांचं नाव लौकिक झाले. त्यावेळी अमर शेख ह्या मराठी लोकशाहीरांबरोबर अण्णाभाऊ साठे यांचंही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागले. त्यांनी 1944 साली शाहीर अमर शेख व शाहीर दत्ता गव्हाणकर यांच्या मदतीने लाल बावटा या कलापथकाची स्थापना केली. हे कलापथक महाराष्ट्राच्या गावागावात फिरायचे आणि काव्याच्या माध्यमातून जनजागृती करायचे, लोकांच्या मनात विचार पेरायचे. पुढे इंग्रज सरकारने ह्या लाल बावटा कलापथकावर बंदी आणली. अमळनेरचे अमर हुतात्मे आणि पंजाब दिल्लीचा दंगा या त्यांच्या काव्यरचना 1947 साली प्रसिद्ध झाल्या. पंजाब दिल्लीचा दंगा या रचनेत त्यांनी सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आव्हान केले होते. 16 ऑगस्ट 1947 साली ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है असा नारा शिवाजी पार्कवर दिला. त्या दिवशी पावसाने रौद्र रूप धारण केले होते, मात्र तरीही अण्णाभाऊ साठे मागे हटले नाहीत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. पण ह्या चळवळीत असलेल्या नेत्यांना जो संयुक्त महाराष्ट्र अपेक्षित होता तो मिळाला नाही. बेळगाव आणि कारवार हा सीमा भाग महाराष्ट्रात येऊ शकला नाही. ही सल अण्णाभाऊ साठेंना लागली. मुंबईतील फाउंटन आणि बेळगाव येथे झालेल्या आंदोलनात शेकडो लोकांनी रक्त सांडून देखील आपल्याला संयुक्त महाराष्ट्र मिळाला नाही याचं दुःख त्यांच्या मनाला झालं आणि यातूनच जन्म झाला माझी मैना गावाकडे राहिली या सुप्रसिद्ध छक्कडचा. 14 सप्टेंबर 2022 रोजी आणखी एक गोड बातमी ह्या महाराष्ट्राला मिळाली. इथल्या मराठी माणसांची छाती अभिमानाने उंचावेल अशी ती गोड बातमी. रशियाची राजधानी मॉस्को येथे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आला. महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या एका क्रांतिकारकाचा पुतळा रशियासारख्या प्रगत देशात आजही सन्मानाने उभारला जातो. ही अभिमानाची गोष्ट घडली कशी आणि नक्की काय संबंध होता अण्णाभाऊ साठे आणि रशियाचा? चला ते सुद्धा जाणून घेऊया. अण्णाभाऊ साठे हे विचारांनी साम्यवादी होते. त्यांना कार्ल मार्क्स, फ्रेडरिक एंजल्स आणि लेनिन यांच्या विचारांचे आकर्षण होते. कामगार, शोषित वर्ग, समाजातील तळागाळातील लोकांचे कल्याण हे साम्यवादामुळेच होईल असे त्यांना मनापासून वाटत होते. म्हणूनच ते म्हणायचे की पृथ्वी ही शेषनागाच्या शिरावर नसून कामगारांच्या तळहातावर उभी आहे. रशियात साम्यवादी विचारधारेचे राज्य आले. देशातील साधन संपत्तीवर सर्वांचा समान हक्क आहे हे साम्यवादाचे सूत्र त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे लागू करण्यात आले होते. त्यामुळे अण्णाभाऊ साठेंच्या मनात रशियाविषयी कुतूहल आणि आदर निर्माण झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी निर्माण झालेल्या स्टालिनग्राडच्या लढाईवर स्टालिनग्राडचा पोवाडा अण्णाभाऊ साठे यांनी लिहिला. या पोवाड्यात लढाईचं वर्णन करताना म्हणतात की दलितांचा आशा किरण हाच रशियाचा प्राण. हा पोवाडा पुढे रशियन भाषेत देखील अनुवादित करण्यात आला आणि रशियातील लोकांना तो प्रचंड आवडला. रशियातील ते कामगार राज्य कसे असेल, तिथे लेनिनने केलेली क्रांती, मार्क्सचे महान तत्त्वज्ञान कसे साकार झाले असेल, ती नवी दुनिया, नवी संस्कृती, नवी सभ्यता कशी फुलत असेल या विचाराने त्यांचं मन भारावून जायचं. त्यांना रशिया पाहण्याची प्रचंड इच्छा झाली होती. 1948 मध्ये त्यांनी 2 वेळा पासपोर्टसाठी अर्ज देखील केला. परंतु तुमची जागा तुरुंगात आहे, रशियात नाही असं बोलून त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर अनेक वर्ष सरली, पण रशिया प्रवासाचं स्वप्न अधुरं राहिलं ते राहिलंच. पुढे 1961 मध्ये त्यांच्या फकीरा या कादंबरीला पुरस्कार मिळाला आणि इंडो रशियन कल्चरल सोसायटीकडून भारताच्या शिष्टमंडळात रशियाला भेट देण्यासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. अण्णाभाऊंचे एक स्वप्न साकार होणार होते आणि नेहमी कुर्ता पायजामा घालणारे अण्णाभाऊ
आता सूट बूट घालून रशियाला जाणार होते. मॉस्कोतील पहिल्या भाषणात ते रशियन लोकांना म्हणाले की कदाचित मराठीत होणारे हे भाषण ऐकण्याची तुम्हावर ही पहिलीच वेळ असावी, परंतु भारतात महाराष्ट्र हे एक राज्य आहे. त्या राज्यात 3.5 कोटी लोक मराठी भाषा बोलतात आणि ती माणसं तुमच्यासारखीच नेक आणि झुंजार आहेत. तुमचा अफानासी भारतात आला होता, पण त्याचं पहिलं पाऊल माझ्या मराठी धरणीवर महाराष्ट्र राज्यात शिवाजी महाराजांच्या मातृभूमीत पडलं होतं. त्या राज्याच्या मराठीत मी बोलतो आहे. त्या भाषणानंतर लोकांची झुंबड उडाली आणि त्यांना ते महाराष्ट्राविषयी विविध प्रश्न विचारू लागले. त्यांचा हा रशियातील अनुभव आणि त्यांचं नातं आपल्याला माझा रशियाचा प्रवास या पुस्तकात अनुभवायला मिळतो. आता त्यांच्या साहित्यातल्या योगदानाबद्दल आपण जाणून घेऊया. अतिशय तळमळीने लिहिण्याची त्यांची वृत्ती होती. अण्णाभाऊंची निरीक्षण शक्ती अत्यंत सूक्ष्म आहे. त्यांच्या लेखनशैलीला मराठमोळा रांगडा बाज आहे. नाट्यमयता हाही त्यांच्या लेखनशैलीचा एक खास गुण आहे. ज्या जीवनातून अण्णाभाऊंनी अनुभव आत्मसात केले त्यांतील क्षणांचा वेग आणि आवेग त्यांच्या लेखनात जाणवतो. लेखनावर त्यांनी जीव जडवला होता. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन दलित लेखकांची एक प्रतिभावान पिढी जन्माला आली. अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या, 15 लघुकथांचा संग्रह आहे. शिवाय नाटक, रशियातील भ्रमंती आणि 12 पटकथा देखील लिहिलेल्या आहेत. त्यांनी मराठी पोवाडा शैलीतील 10 गाणी देखील लिहिलेली आहेत. त्यांच्या सर्व लिखाणाची यादी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आयुष्यभर साधं व्यक्तिमत्व जगून असाधारण कर्तृत्व करून ठेवणाऱ्या अण्णाभाऊ साठेंच्या पुढच्या आयुष्यात मात्र दारिद्र्य आणि एकाकी त्यांच्या वाट्याला प्रकर्षाने आले. मराठी साहित्यातील प्रतिष्ठितांकडून त्यांची उपेक्षा झाली आणि अशाच अवस्थेत त्यांचं 18 जुलै 1969 रोजी मुंबईमध्येच निधन झालं. तर ही होती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची संपूर्ण माहिती. तुम्ही अण्णाभाऊ साठेंचं कोणतं साहित्य वाचलं आहात हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. मला असं वाटतं की आजच्या भागात तुम्हाला नक्कीच खूप काही शिकायला मिळालं असेल, शिवाय बरीच माहिती देखील मिळाली असेल. आशा करतो की आजचा भाग देखील तुम्हाला सर्वांना आवडला असेल. जर आमचा हा प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करून हा भाग शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. पुढचा भाग देखील असाच माहितीपूर्ण असणार आहे. तोपर्यंत काहीतरी वाचत राहा, ज्ञान घेत राहा, कारण वाचाल तर वाचाल.